एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये आमचेच लोक महायुतीकडून अर्ज भरतात असं म्हणत सुषमा अंधारे यांनी खंत व्यक्त केली आहे। पक्षात पडद्यामागे नेमकं काय घडतंय हे तपासासाठी एक यंत्रणा पाहिजे असंही अंधारेंनी म्हटलंय। पद्धतीने खासदार गेलेत, आता असं म्हटलं जातं की ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झालेलं आहे। अजून काही आमदार देखील शिंदेकडे जाण्याच्या तयारीत आहेत अशी देखील चर्चा की यंत्रणा अशी असली पाहिजे, निश्चित असली पाहिजे की पडद्यामागे काय चाललंय त्याचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, त्याचं अकाउंटिंग कोणीतरी ठेवलं पाहिजे। ते करणं गरजेचं आहे, कारण आम्ही एकीकडे आपण महायुतीच्या विरोधात लढणार आहोत असं म्हणतोय, पण खरंच महायुतीच्या विरोधात लढायचं आहे का हा मुद्दा आहे। त्यामुळे निश्चितपणे ते अकाउंटिंग आणि ते झालं पाहिजे। जेव्हा आम्ही सभागृहाच्या बाहेर अनेक मुद्दे काढतो तेव्हा ते मुद्दे सभागृहात उचलले गेले पाहिजेत। ते देखील आमदार आहेत, म्हणजे ते देखील त्यांनी देखील उचलण्याची अपेक्षा आहे। सभागृह उचलण्याची उचलत नाही, पण तो उचलला गेला नाही, का उचलला गेला नाही याचं अकाउंटिंग पक्षाकडून निश्चित झालं पाहिजे। किंवा आता संभाजीनगरला दानवेंनी महाविकास आघाडी सोडून महायुतीतनं फॉर्म भरला, तर हे अकाउंटिंग झालंच पाहिजे ना। आणि संभाजीनगरमध्ये एकेकाळी विरोधी पक्ष नेते असणारी व्यक्ती जर महायुतीतनं फॉर्म भरत असेल तर मग काय करायचं? म्हणजे मग आम्ही संभाजीनगरमध्ये जाऊन भाजप खूप चांगली आहे हे सांगायचं का? कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। राम मंदिर दान घोटाळ्या विरोधात भाजपनं हिंदूंना एकत्र आणलं का असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊतांकडून नितेश राणेंचा छोटे शंकराचार्य असा उल्लेख करण्यात आलाय। भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची काही गरज नाही असं राऊत म्हणाले। हिंदुत्वाच्या गप्पा राऊतांनी भाजपला शिकवू नये असं बन यांनी म्हटलंय। हे मी ते मंत्री आहेत ना, ते काय त्यांचं नाव काय जे स्वतःला छोटे शंकराचार्य समजतात आणि हिंदुत्वावरती प्रवचनं झोडतात, बोलले का? राम मंदिर लुटणाऱ्यांवर बोलले? आले रस्त्यावर? सकल हिंदू समाजाला आणलं का रस्त्यावर? असे अनेक लोक आहेत ना। देवेंद्र फडणवीस ते हिंदुत्ववादीच आहेत ना, पण बोलले का? सांगा ना मला, ते कुंभमेळा करणारे मंत्री कोणते? हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तिकडे होतोय, बोलले का? नाही ना। आम्हाला हिंदुत्व शिकवतात, आम्ही यांना रामाचा एक पैसाही लुटलेला पचवू देणार नाही। सकल हिंदू समाजाची चिंता करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इथला हिंदू नागरिक अतिशय सजग आहे। तुम्ही मात्र बाबरी पाडल्याबद्दल माफी मागितली, तुम्ही मात्र दाढ्या कुरवळण्याचं काम केलं, तुम्ही औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन माथा टेकण्याचा प्रयत्न करतायत। तुम्हाला औरंगजेबाची कब्र प्रिय आहे, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज प्रिय नाहीत। त्यामुळे हिंदुत्ववादाच्या गप्पा संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीला शिकवू नयेत।